डॉक्टर, तुम्हीच माझ्या आशेचा किरण आहात, तुम्हीच माझे सारथी आहात, तुम्हीच माझे कृष्ण आहात. अहो काय झालं काय? ती रिक्षावाली दिसते ती हा हा, तिच्या हाताला भाजलंय. मी तिला सांगतोय मलम लावून घे, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. म्हणून म्हणतोय प्लीज तुम्ही मलम लावून द्या. डॉक्टर बोलतोय म्हटल्यावरती नाही म्हणणार नाही. हे बघा, मी याच्यापेक्षा चांगला मलम तुम्हाला लिहून देतो, पण तुम्हीच का मलम लावत नाही? डॉक्टर, तुमचं लग्न झालंय का? मग तुम्हाला नाही कळणार, बायको नावाचा प्रकार हा किती हट्टी असतो ते. बायको मग ती कोणाची असो, जगात कोणाचंच म्हणजे कोणाचंच ऐकत नाही. मी सकाळपासून हे मलम घेऊन तिच्या पाठीमागे फिरतोय, म्हणतोय बाई मलम लावून घे, बाई मलम लावून घे, बाई मलम लावून. करेक्ट, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. एक नंबरची ना ते काय तो शब्द बायकोसाठी वापरतात तो, बरोबर आहे, कजाग. कजाग बायको आहे माझी. नुसता ना छळवाद मांडलाय माझ्या घरी, नुसता छळवाद. अहो काय अजून एक शब्द आहे मस्त चांगला. अहो सोप्या शब्दात सांगा, शब्द कसले आठवताय? आठवू द्या हो, जड शब्दांनी ना कसं वजन येतं. उच्छाद मांडून ठेवलाय तिने. तर काय सांगू तुम्हाला माझी छळभरी कहाणी. हा ते सर्व ठीक आहे, पण ती तुमचा छळ करते ना? हो खूप. अहो तुमचा हात भाजायला पाहिजे होता ना, मग तिचा हात कसा काय भाजला? हा बरोबर आहे, म्हणजे हात भाजला ना, म्हणजे हात तिचा भाजला, पण झालं काय, म्हणजे दी पाठव, नुसतं पण करू नको. माझं डोकं भाजलंय ना. काय? अहो नवऱ्याच्या डोक्यात गरम तवा घालायचा म्हटल्यावर बायकोचा हात भाजणारच ना. अहो पण मग ती चिमट्या वगैरे ने गरम तवा पकडेल ना. अहो लॉजिक शोधत बसायची वेळ आहे का ही डॉक्टर साहेब? हां, तुमचं लग्न झालेलं नाहीये ना, त्यामुळे तुम्ही लॉजिक शोधताय. डॉक्टर, लग्न झाल्यावर लॉजिक चालत नाही, फक्त बायकोचं मॅजिक चालतं. एक अबला निराधार कमजोर नवऱ्याला तुम्ही एवढीशी मदत करणार नाही डॉक्टर साहेब. अरे रे रे रे, मला असं वाटतंय की सगळ्या लग्न झालेल्या पुरुषांची अवस्था हीच आहे. हो. बरं झालं माझं लग्न नाही झालंय ते, पण जाऊ दे, तुम्ही काही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. ताई रिक्षा खाली आहे का? हो, कुठे जायचंय? ह्या पुढच्या सिग्नलला जायचं. या बसा दादा, या. चला. ऐक अहो काय 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 झालं काय? नाही काही नाही दादा. अहो हे बघा ताई, मी डॉक्टर आहे, माझ्याशी खोटं नका बोलू. बघू द्या बरं काय झालं. अहो का हो हात खूप भाजलाय. तवा खूप गरम होता का? काय? काय नाही मलम लावतो ना, मलम. हे मलम लावतो, मलम. हे मलम. डॉक्टर, तुम्ही मलम खिशातच घेऊन फिरता का? नाही म्हणजे त्याचं काय आहे की मी आहे ना क्लिनिकला जात होतो ना, तर हे मलम सोबतच घेतलं होतं, एका पेशंटला लागणार होतं. आता ते जर तुमच्या कामी आलं तर काय बिघडणार आहे, है ना? घ्या. हा कसं आहे ना ताई, खरं म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलायचा मला काही अधिकार नाहीये, पण काय आहे ना की तुमचा नवरा आहे ना तुमच्यावर खूप प्रेम करतो, आणि ना हे मलम तुमच्या हाताला लागावं म्हणून तो सकाळपासून धडपड करतोय. काय बोलताय तुम्ही? कोण माझा नवरा? हे बघा ताई, तुम्ही असं चिडू नका हो. संसार म्हटलं की वाद आलाच, पण असं टोकाला जाऊन भूमिका घ्यायची म्हणजे. अहो आपण आत्ता भेटलो एकमेकांना, तुम्ही काय बोलताय? कोण आहे माझा नवरा? अहो ताई असं काय करताय? ते बघा, ते तिकडे उभे आहेत ना. तो माझा नवरा नाहीये, आणि माझ्यावर ना एवढी वाईट वेळ आली नाही की मी ह्याच्याशी लग्न करीन, कळलं? हा? अरे बापरे, ही बाई तर खूपच. काय 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 शब्द होता? कजाग. कजाग. हा, ही बाई तर खूपच कजाग आहे, आणि ही तर आता स्वतःचं लग्न झालंय हे सुद्धा कबूल करायला तयार नाही. मला वाटतं ना खूप मोठं भांडण झालेलं आहे.
ओ ताई मला नाही जायचं, मी निघतो, मी चालतच जाईन. बघितलं ना कशी आहे ती. विचार कर कसा संसार करत असेल मी. असो, पण तुम्ही खरंच खूप मदत केली. थँक्यू सो मच. असू दे. काळजी घ्या स्वतःची आणि तिची पण. हो, येतो. बायकोसाठी मला क्लिनिकमधून घेऊन आला. संसारासाठी काय काय करावं लागतं. देवा दोघांना सुखी ठेव रे बाबा. मी माझ्या वाटेने जात असताना सतत माझ्या वाटेत आडवा काय येतोस तू? तिथे डॉक्टरांना काय सांगितलं तू? मी तुझी बायको आहे. तुला लाज नाही वाटत असं सांगता ना? हा? आणि तू तिकडे डॉक्टर दुनियेचं ज्ञान पाजळून गेला मला की काय संसार असा करावा, भांडू नये. किती निर्लज्ज आहेस की तिथे पण स्वतःची इमेज अशी बिचारी करून टाकली आणि मला भांडखोर ठरवलंस. तू हे असं कसं करू शकतोस? मी काय येता जाता सतत भांडण करणारी मुलगी वाटते तुला? आत्ता माझ्याकडे ना आरसा नाहीये, नाही तर तुला दाखवलं असतं. हे जे काय तू करतेयस ना तेच बोललो मी. हे तू करायला भाग पाडतोयस मला, मूर्ख माणूस. मी काय सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची भांडण नाही बसत, कळलं ना? आणि मुळात आजकाल ना माझी इतकी चिडचिड होते ना तुझ्यामुळे, जी आयुष्यात कधीच झाली नाही. काहीच वाटत नाही का रे? स्वतःच वागण्याची लाज नाही वाटत तुला? काय बिघडवलंय मी तुझं? का वागतोस माझ्याशी असं? बोल ना. नाटकी, किती नाटकी मुलगा आहेस तू. तुला खरंच लाज नाही वाटत? हा, दगड आहेस का तू? तुला तुझ्या वागण्याचं खरंच काही वाटत नाही? बोल आता. आता बोल ना. रिक्षा आहे का? रिक्षा आहे, पण रिक्षावाली बिझी आहे. भांडण करते ती. तिचं भांडण झालं की मग ती सोडेल तुम्हाला. हा, कंटिन्यू मॅडम. नाही दादा, तुम्ही या ना, तुम्ही बसा. रस्त्यावरची माणसं फिरतात ना, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही बसा, या. ओ, म्हणजे भांडण्यापेक्षा बाकी गोष्टी पण महत्वाच्या आहेत वाटतं तुला. डोक्यात जाऊ नको माझ्या. कसं शक्य आहे? हा, मला शांतता लागते आणि इथे तुझ्या डोक्यात शांतता अजिबात नाहीये. अति बोलतोयस तू. थांब, तुझ्याकडे बघतेच आता. बघ. हो ताई, माझ्याकडे बघा की मी दुसरी रिक्षा बघू. नको. जा भाडी घेऊन जा. हा, आधीच भाडी मिळत नाहीये. माझ्याशी काय आयुष्यभर भांडत राहशील तू ना. डोक्यात जाऊ नको माझ्या. गिराईक आहे म्हणून. दादा तुम्ही बसा, मी आलेच. गिराईक गप्पा बस. जा, रिक्षा चालू कर. मीटर कुठली? ए क्वार्टर, तू जा ना तुझ्या क्वार्टर कडे. चल. आणि ए, लक्षात ठेव, हे भांडण संपलं नाही अजून. हे भांडण उधार राहिलं माझ्यावर. व्याजा सकट परत करेल. ए, जा.